जर चेकवर करायची असेल साईन तर आपल्याला लावावं लागेल क्रिस्टलचे CCH09. जर आपल्याला चेकवर करायची असेल साईन तर आपल्याला पुढच्या वर्षी लावावी लागेल क्रिस्टलचे CCH09. नमस्कार, माझं नाव रोहित पाटील, मी क्रिस्टल सीड्स प्रतिनिधी आणि आज आपण आलेलो आहोत चिखली तालुका काटोल जिल्हा नागपूर या गावामध्ये. क्रिस्टल कंपनीने खरं तर क्रॉप प्रोटेक्शनमध्ये मग ती बुरशीनाशकं असतील, कीटकनाशकं असतील आणि तणनाशकं असतील, अमोरा, टिल्ट, ब्ल्यू कॉपर, ॲबॅसिन यासारख्या प्रचंड कीटकनाशकं, बुरशीनाशकं आणि तणनाशकांचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार आणि प्रचार केल्यानंतर क्रिस्टल बियाणं कपाशीमध्ये पण आलेलं आहे आणि कपाशीमध्ये क्रिस्टलनी यावर्षी CCH09 हे कापसाचं नवीन वाण दिलेलं आहे. होय, CCH09 काय नाव? तर आज आपण आलेलो आहोत प्रभाकर भाऊ नेवारे यांच्या शेतामध्ये. आज जेव्हा आम्ही या क्रिस्टलच्या CCH09चा पीक पाहणीचा कार्यक्रम आयोजित केला तर गावातील मंडळीने अतिशय उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी जणू काही क्रिस्टल कंपनीचं धन्यवाद केलेलं आहे की इतकं क्रांतिकारी वाण या क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून CCH09 या रूपाने त्यांच्या गावात आलेलं आहे. प्रत्यक्ष आपण प्लॉटवर जाणारच आहोत, पण आपण आता कुठून आले थोडं सांगता का? आपली मंडळी कुठून आले? वाढवणा गावातून आले तुम्ही. सर थोडा बोला. लवणे, बोरगाव डोले, आजना देवी. जवळजवळ 100 ते 120 गावातील लोकांना पण इथं आमंत्रित केलेलं आहे आणि आपण पुढे प्लॉटवर जाणार आहात. पण मला सांगण्याचा एक अभिमान आणि आनंद असा वाटतोय की क्रिस्टलने दिलेल्या CCH09 या कापूस वाणाला जो मिळणारा प्रतिसाद आहे तो आता तुम्ही बघू शकता. अक्षरशः गावागावात जसं दिवाळी आणि दसरा साजरा केला जातो अगदी त्याच पद्धतीत रांगोळी काढून घरावर फुलांची सजावट करून शेतकऱ्यांनी या CCH09चं क्रिस्टलचं स्वागत केलेलं आहे. आणि हे वाण जे क्रिस्टलने दिलेलं आहे CCH09 हे आपल्यासारख्या महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील सर्व स्तरावरच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं हे या गावाचा एक विनंती असणार आहे. कारण हे क्रिस्टलने दिलेलं क्रांतिकारी वाण हे भविष्यासाठी आपल्याला फार मोठं उत्पन्न देणारं, कुठल्याही परिस्थितीत चालणारं असं एक कापसाचं वाण ज्याचं नाव आहे CCH09. CCH09. सर कुछ बोलो आप. तर सर्वप्रथम आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं आम्ही क्रिस्टल परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो. आज आम्ही क्रिस्टल परिवाराने एक भव्य दिव्य सोहळा जो कापसामध्ये एक क्रांतिकारी वाण CCH09 तसंच क्रिस्टलचं एक संपूर्ण समाधान की जेणेकरून एक शेतकऱ्याला लागवडीपासून तर काढणीपर्यंत एक चांगलं मार्गदर्शन असलं तर एक अतिशय चांगला प्रयोग केला आहे की ज्याने शेतकऱ्याची उत्पादकता आणि त्याची समृद्धता वाढण्यासाठी क्रिस्टल तत्पर राहील. आणि त्यासाठी आम्ही सर्व शेतकरी बांधवांना परिसराची इथे बोलवलं आहे की चिखलीमध्ये नेहारे भाऊ यांनी अतिशय चांगला प्लॉट त्या जोरावर उभा केला आहे आणि तशी उत्पादकता आपण आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली तर निश्चितच प्रत्येक शेतकरी एक चांगल्या उत्पादकतेने पुढे जाऊ शकतो. पांडे जी बोलिए. आप सभी लोगों का स्वागत है. भारतीय कंपनी होने के नाते से क्रिस्टल का एक दायित्व है कि हम लोग जो भी आप फसल लगा रहे हैं उसका अधिक से अधिक उत्पादन होना चाहिए. इसी श्रृंखला में क्रिस्टल कंपनी के जो विक्रमी उत्पादन है आपने वापर किए हुए मिसाइल, प्रोक्लेम, टिल्ट, ब्लू कॉपर, अमोरा, ये सारे प्रोडक्ट बहुत सालों से आपके बीच में हैं और इसका लाभ आपको मिला है आप सभी को. तो आज जो सीड की अपनी CCH09 का ये कार्यक्रम रखा है चिखली गांव तालुका काटोल नागपुर जिला, इस गांव में जो हमने कार्यक्रम रखा है वो इसका एक प्रात्यक्षिक प्रदर्शन है. आप स्वयं देखिए कि किसान ने कितना अच्छे से उसका प्लाट तैयार किया हुआ है और निश्चित रूप से आप सभी लोग वही विधि अपना करके अपने यहाँ उत्पादन बढ़ाने में सहयोग करेंगे. बाकी सारी माहिती हम लोग आपको प्लाट के समय में चलते चलते देंगे. थैंक यू. आइए नमस्कार. आता
मावशी या रांगोळ्या इतक्या म्हणजे उत्कृष्ट प्रतिसाद कशासाठी नेमका? कृषी केंद्रावाले आहे की नाही, शेतीवाले त्याच्यासाठी स्वागत करासाठी म्हणून आम्ही ना. अच्छा, म्हणजे चांगलंय. क्रिस्टलनी जे नवीन कापसाचं वाण दिले कापसाचं CCH वाण दिलं. 09 हो. ते तुम्ही आवडलंय तुम्हाला आवडलं. आणि तुमच्या मार्फत या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत हे वाण पोहोचलं पाहिजे अशी तुमची भावना आहे. त्याच्यासाठी आम्ही नाही रांगोळीचा काढलं. स्वागत केलेलं आहे तुम्ही CCH 9चं क्रिस्टलचे आहे ना. चला धन्यवाद मावशी, मनापासून धन्यवाद. मावशींसाठी आणि सर्व गावासाठी आपण बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। चला धन्यवाद मावशी. हो. ज्यांच्यामुळे आज हा प्लॉट आपण पाहू शकतोय क्रिस्टलचं CCH 09 असे आमचे दादा, त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हसू सगळंच काही सांगून जात आहे. तर एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दादा तुमचं नाव काय? प्रभाकर संतोष नेहारे. प्रभाकर भाऊ, खरोखर फार जोरदार पद्धतीत स्वागत झालंय सगळं पूर्ण गावकऱ्यांचं क्रिस्टलचा प्रतिनिधी म्हणून आणि सर्व शेतकरी बांधवांकडून तुम्हाला पहिल्यांदा आभार. कारण इतकं चांगलं वाण क्रिस्टलचं तुम्ही लावलं आणि तुम्ही सपत्नीक या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात तेव्हा परत एकदा तुमचं मनपूर्वक आभार. तुम्ही मक्तेनी केलेली जमीन आहे? जी सर. शेतकरी बंधूंनो, मक्तेनी केलेली जमीन आहे तरी आपण इथं कार्यक्रम करतोय CCH 09 वर. म्हणजे तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर क्रिस्टलचं CCH 09 आता तुम्ही भविष्यात लावाल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि कार्यक्रमात तुम्हाला पाहता येईल. दादा तुम्हाला काय वाटलं CCH 09 बद्दल थोडं सांगाल? खूप चांगला आहे. जवळजवळ एकदम सिरीज आहे त्याचीवाली. बोंड साईज चांगला आहे, पतिगड नाही आहे आणि जो बोंडळीचा म्हणतो आपण त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आला आतापर्यंत, ना बोंड सडचा आला. आणि दादा प्लॉटवर आता एवढे सगळे शेतकरी आहेत, आपण सगळे कापूस उत्पादक शेतकरी आहे. दह्या रोगाचं प्रमाण सगळीकडे दिसतंय फार जोरदार. आपल्या प्लॉटवर दह्या रोग आलेलाच नाहीये. ते पण तर सांगा. म्हणजे काय की दह्या रोग जर आला तर बोंड फुटण्याची क्षमता कमी होऊन जाते, कारण प्रकाश संश्लेषण क्रिया थांबून जाते, झाड अन्नद्रव्य तयार करू शकत नाही आणि मग आपले बोंड जे का भरतो. जर कापसाचं पान जर फ्रेश राहिलं, जर त्यावर कमी प्रादुर्भाव असला किडींचा आणि रोगाचा, तर प्रकाश संश्लेषण क्रिया पूर्ण होऊन बोंड पूर्ण क्षमतेने फुलतं आणि त्याचं श्रेय पण जातं. जो भी प्रोडक्ट का आप लोगों ने इस्तेमाल किया हुआ है उसके विजिबल परिणाम है, मतलब देखने लायक है. इसीलिए आपके को प्लाट हम दिखाने के लिए लाए हुए हैं. क्रिस्टल के न्यूट्रोजन, टिल्ट, ब्लू कॉपर, ये सारे उत्पाद जो आप लोगों ने खेत में देखा है, अभी देखने वाले हैं, वो सारे प्रोडक्ट का एकदम आश्चर्यजनक रिजल्ट मिला हुआ है, जो कि अपने प्रभाकर भाव ने भी बताया हुआ है. इसका अनुभव हम कर सकते हैं. अभी आगे और जानकारी के लिए हम बैठे. चला परत एकदा सर्वांचा मनपूर्वक आभार. या दादांची शेती प्रभाकर भाऊ मक्त्याने करतात. सर तुमचं नाव सांगायला मला प्लीज. दिनेश लीलाधर लद्दड. दिनेश लद्दड. तुमचं गाव मूळ गाव हेच का? मसूर. अच्छा. आणि तुम्ही मक्त्याने दिलेली जमीन आहे. कसं वाटलं पीक CCH 09?
अरे मी म्हटलं ना माझ्या जीवनात नाही, मी एवढं मेहनत करून नाही केली आजपर्यंत. वय गेलं माझं 70 वर्षाचं वय आहे. 70 वर्षात नाही केलं मी, आणि 20 वर्षापासून शेती करून राहिलो मी. म्हणजे निश्चित म्हणू शकतो की एक चांगलं क्रांतिकारी पीक उभं केलंय. बिलकुल बिलकुल एकदम. दादांचा 70 वर्षाचं वय आहे आणि गेल्या 20 वर्षापासून ते शेती करतायत. त्यांच्याकडे शेती जास्त 20 असल्यामुळे वर्षापासून नाही, वयाच्या 20 वयाच्या 20 म्हणजे 50 वर्ष शेती करण्याचा अनुभव आहे. तर तुमच्या मार्फत मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अपील करू की पुढच्या वर्षी निर्धास्तपणे CCH 09 लावा म्हणून. बिलकुल बिलकुल. है ना? पाहिल्यावर तर तेच दिसतं. यस. पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. IQ गोष्टीवर आपण बरेच कामं करत असतो. सीइंग इज बिलिव्हिंग असं म्हणतात. त्याच्यामुळे निश्चित दादाही म्हणतायत आणि प्रभाकर भाऊ ज्यांनी ॲक्च्युअल ही कसून शेती केलेली असं दोघांचं मत पडतंय की त्यांनी CCH 09 त्यांना आवडलेलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी CCH 09 लावावं. धन्यवाद. और भरपूर केली है. और एक और देखने वाली बात यह है कि इस बार प्रतिकूल परिस्थिति थी. अगर देखेंगे तो बारिश ज़्यादा थी, अभी बीमारियों का प्रादुर्भाव ज़्यादा है. बोंड अड़ी से बहुत सारे किसान घबराए हुए थे. बहुत सारे दवाइयों का इस्तेमाल पिछले साल करके लोगों को ऐसा लग रहा था कि कपास में कुछ रखा नहीं है, कपास में कुछ उत्पादन होने की संभावना नहीं है. ऐसी परिस्थिति में जब कोई किसान इस तरीके से उत्पादन करके दिखाता है तो निश्चित रूप से बाकी के लिए एक प्रेरणा का केंद्र बनता है. और यही ध्यान में रखते हुए हम लोगों ने इस कार्यक्रम को इतने बड़े स्तर पे यहाँ पे ऑर्गेनाइज किया हुआ है. तो हम लोग चाहते हैं कि सारे लोग प्रभाकर भाऊ जैसे अपना खेती करें और उत्पादन ज़्यादा से ज़्यादा लें. यस. चलो धन्यवाद. आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. आणि सर्वांना विनंती आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांनी जर पंडालमध्ये आले तर आपल्या कार्यक्रमाची आपल्याला सुरुवात करायला सोयीचं होईल. आणि त्याप्रमाणे आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचं क्रिस्टल परिवारातर्फे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. आज आपण सर्वजण न्याहारेजी यांच्या शेतावर चिखली तालुका काटोल जिल्हा नागपूर येथे CCH 09 या वाहनाच्या प्रत्यक्ष भव्य दिव्य कार्यक्रमाच्या पीक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आणि अतिशय चांगला एक प्लॉट जो सगळ्यांसाठी एक मार्गदर्शक राहू शकतो असा प्लॉट न्याहारेजींनी त्यांच्या शेतामध्ये उभा केला आहे. आणि त्याच पद्धतीनं क्रिस्टलच्या सहकार्याने अतिशय चांगला प्लॉट आपण इथं प्रत्यक्ष सर्व शेतकऱ्यांना आम्ही परिसरातील जवळपास 110 ते 120 गावातील शेतकऱ्यांना इथं निमंत्रित केलं आहे, जेणेकरून एक चांगलं वाण जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे पोहोचावं या उद्देशाने हा पीक पाहणी कार्यक्रम सोहळा आपण आयोजित केलेला आहे. त्याआधी सर्वप्रथम कुठल्याही कार्यक्रमाची जी सुरुवात असते ती आपण गणेश वंदना आणि दीप प्रज्वलन करून करत असतो. त्यासाठी मी सर्वप्रथम आपल्या गावातील ना माऊली कृषी सेवा केंद्र तसंच आपल्या आजच्या कार्यक्रमाचे जे शेतकरी श्री न्याहारेजी यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी यावं. तसंच सर एक बाबा घ्या, ज्येष्ठ आशीर्वाद पाहिजे आपल्याला ज्येष्ठांचा. तर या बाबा बाबा या बरं या हात देऊ का? दूर आलो तुम्हाला वाजल्या पाहिजे. गणपती बाप्पा गणपती बाप्पा
बाबा परत एकदा बाबा या या पुढे या तुम्ही या पुढे या या बाबा पूजा करू बाबा आरामात आरामात ओरिजिनल शंकर दोन तीन मॅटिंग मागे उभे असलेल्या सर्व मंडळींना नम्र विनंती आहे. विनंती पलीकडे काही शब्द नाहीये. कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे. तर सर्वांना एक आग्रहाची विनंती की कृपया पेंडॉल मध्ये येऊन बसावं. विनंती सर्वांना. 09 या वाहनाच्या प्रत्यक्ष पीक पाणी कार्यक्रमासाठी आपण इथं सगळे एकत्र जमलेलो आहोत आणि CCH 09 हे क्रिस्टल कंपनीद्वारे संकलित वाहन CCH 09 आहे. तर सर्वप्रथम क्रिस्टल कंपनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत क्रॉप प्रोटेक्शनच्या माध्यमातून आपण बरेच जण ओळखतो, जसं ब्ल्यू कॉपर आहे, टीट आहे, भाविस्किन आहे, ॲबॅसिन आहे, त्यानंतर अमोरा आहे. अशा विविध प्रकारच्या कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं तसेच तणनाशकांच्या शृंखलेतून बरेचसे शेतकरी क्रिस्टल सोबत जोडलेले आहेत. क्रिस्टल ही भारतीय गेल्या 4 दशकापासून कार्यरत असलेली एक अग्रगण्य कंपनी आहे, जी शेतकऱ्याच्या हितासाठी नवनवीन तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांची उत्पादकता आणि एक चांगलं पीक संरक्षण, त्याबरोबर बियाणं आणि त्याचसोबत एक त्याला लागणारी काही आपल्याला पंप असतील किंवा इक्विपमेंट्स असतील ते सगळे प्रोव्हाइड करणारी एक कंपनी आहे. आणि सर्व कंपनी अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या समृद्धतेसाठी चांगलं काम करत आहे आणि ते समृद्धता वाढावी यासाठी असे नवनवीन तंत्रज्ञानाने विकसित आज शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन एक अतिशय चांगलं आणि क्रांतिकारी वाहन बियाण्यामध्ये आज घेऊन आलेले आहेत CCH 09. तर आपण सर्वप्रथम जाणूया की CCH 09 आज आपण परिस्थिती पाहतोय, कापसासाठी एक पूरक वातावरण आहे आणि सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये पाऊस खूप असल्यामुळे परिस्थिती सगळीकडे सारखी नाहीये, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आज इथं आपल्याला आहे आणि ते प्रात्यक्षिक आपल्या सगळ्यांना दाखवण्याचा उद्देश एकच आहे की कधीही कुठली गोष्ट जर कोणी तोंडी सांगितली तर ती चांगली सांगितली जात असते. पण एक शेतकरी म्हणून जेव्हा मी एखादा प्लॉट मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो तर त्याबद्दलची माझी खात्री ही एकदम पक्की असते आणि माझा विचार तेव्हाच ठाम होतो की एक चांगलं वाहन जे शेतकऱ्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करेल असं CCH 09 एक वाहन इथं उत्पादनात एक तगडं वाहन पाहिजे जे आपल्याला चांगलं आणि दर्जेदार उत्पादन देईल. तर CCH 09 मध्ये हाय यील्डिंग व्हरायटी आहे, जास्त उत्पादन देण्याची क्षमता आहे. म्हणजे याचा अर्थ काय की एखादा पैलवान असतो, पैलवानाला ज्या प्रकारचा खुराक दिला त्या प्रकारे त्याची शरीर यष्टी बनत असते. तर त्याच पद्धतीचं CCH 09 सुद्धा कार्य आहे. ज्या प्रकारे आपण सगळ्यात ताकदीचं वाहन म्हणजे CCH 09. दुसरं महत्वाचं आपल्याला लेबरचा पण प्रॉब्लेम असतो, त्या दृष्टीने कापूस लावल्यानंतर वेचायला कापूस हा सोपा असला पाहिजे. जर आपण इथं बोलू शकतो आणि हमखास सांगू शकतो की वेचायला अतिशय चांगला कापूस आहे, 5 पाकोळीचं वाण आहे आणि वेचायला सोपा असल्या कारणाने कमीत कमी एक लेबर 1.25 क्विंटल पर्यंत कापूस वेचतो. म्हणजे आजकाल काय की आजकाल लेबर किलोवर कापूस वेचायला येतात, तर लेबरला सुद्धा जिथं जास्त फायदा असेल त्या कापसाकडे पहिले लेबर येतं. म्हणजे सगळ्यात महत्वाचा फायदा की वेचायला सोपा आहे, 5 पाकोळीचं बोंड आहे आणि ॲव्हरेजली 6 ग्रामपेक्षा जास्त कापसाचं वजन आहे. 6 ग्रामपेक्षा जास्त कापसाचं वजन आहे. आपण करू शकतो, वजन सुद्धा आपण करणार आहोत. तर आज परिसरात पाहिलं तर सगळीकडे बुरशीजन्य आजारामुळे किंवा किडीमुळे बऱ्याच ठिकाणी कापसाची परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाहीये. नियोजन भरपूर केलं गेलं, सुरुवातीच्या पावसामुळे पिकाची म्हणावी तशी वाढ होत नव्हती, पण
या सगळ्या परिस्थितींवर मात करून नेहारेजींनी अतिशय चांगलं आणि एक दर्जेदार एक क्रॉप इथं त्यांनी उभं केलेलं आहे. आणि मला अतिशय आनंदाने सांगता येईल की या इतक्या पावसाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला पिकाच्या शेतामध्ये पाहायला मिळणार नाही. आणि उत्पादन बोंडांची संख्या एका झाडावर कमीत कमी 90 ते 100 पेक्षा जास्त ॲव्हरेज बोंड आहे. बोंड तर 150-150 पर्यंत बोंड एका झाडावर पाहायला मिळतील. तिथं आम्ही टॅगिंग पण करून केलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे पाहाव्या ही आमची तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे. म्हणजे बोंडांची संख्या पहा, साखळी पद्धतीनं बोंड एका फळफांदीला लागलेले आहेत. 8 ते 10 बोंड तुम्हाला एका फळफांदीला दिसते. म्हणजे अशा पद्धतीचं एक क्रांतिकारी वाण आणि अतिशय चांगलं पीक इथं उभं केलेलं आहे. आणि या पिकाला एक सटीकची तोड दिली गेली आहे. ती जी दिली गेली आहे ती एक चांगल्या प्रकारच्या नियोजनाची. आणि त्या क्रॉप प्रोटेक्शन नियोजनासाठी मी त्र्यंबक पांडे यांना विनंती करतो, त्र्यंबकजी, की त्यांनी थोडक्यात क्रॉप प्रोटेक्शन बद्दल माहिती द्यावी. सभी लोगों का हार्दिक स्वागत है. इतना व्यवस्थित देसले जी ने आपको सारी जानकारी दी है. मैं क्रॉप प्रोटेक्शन के बारे में थोड़ी जानकारी दूंगा, लेकिन मराठी में आपको उतना फ्लुएंटली बोल नहीं पाऊंगा, तो उसके लिए मैं क्षमा चाहता हूँ. आपका आदेश है ना हिंदी में बात करूँ? ठीक है, धन्यवाद. तो सबसे पहले मुझे ये बात की खुशी है कि आपके चिखली गांव के एक अपने किसान ने इतना अच्छा प्लाट तैयार किया है, जिस पे आकर के जितने भी किसान देखेंगे उनको निश्चित रूप से इस बात का एहसास होगा कि कपास का इतना विक्रमी उत्पादन भी लिया जा सकता है. और वातावरण, कीट, बीमारी, ये सारी चीज़ें तो साथ साथ चलती हैं. क्योंकि देखिए, जब से प्रकृति है तब से मित्र और शत्रु दोनों का चलायमान होना सब हमने देखा है. तो उससे निजात पाते हुए कैसा अच्छा उत्पादन लेना है, इसके लिए हम प्रभाकर राव जी का ये प्लाट देख करके एक निश्चित रूप से प्रेरणा लेंगे. मुझे सिर्फ 2-3 चीज़ें आपको रखनी है, 10 मिनट का समय लूँगा. 2008 से लेकर के अभी 2022 चल रहा है. मैं महाराष्ट्र के अलग अलग जिलों में जाता हूँ. आप लोगों के साथ किसान गोष्ठी में बातचीत करने का मौका मिलता है. भात पीक हो, कपास हो, सोयाबीन हो, बाकी अलग अलग तुअर हो, हरभरा हो, इन सभी फसल के लिए किसानों को मार्गदर्शन करने का, उनसे सीखने का मौका मिलता है. जो 2-4 चीज़ें मुझे ऐसा लगता है कि मुझे आपसे निवेदन करनी है इस फोरम से, वो सबसे पहली बात यह है कि हम एक चीज़ का जरूर ध्यान रखें. सारे मेरे युवा दोस्त बैठे हैं यहाँ पे और मेरे साथ बहुत सारे मेरे पिताजी की उम्र के लोग बैठे हैं. मैं सभी से एकदम विनम्रता से निवेदन करूँगा कि जो भी केमिकल आप इस्तेमाल करते हैं, चाहे वो तणनाशक हो, कीटकनाशक हो, बुरशीनाशक हो या प्लांट न्यूट्रिशन है, जेव्हा तुम्ही PGR म्हणतात आणि दुकानदार असं देतात हे टॉनिक म्हणून घेऊन घ्या. तो ये जो सारे प्रोडक्ट हैं, इन प्रोडक्ट को बनाने वाली जो कंपनी है, उस कंपनी के लोगों ने जो आपको माहिती दी है उसके हिसाब से ही उस प्रोडक्ट का इस्तेमाल करिए, तब जाकर के ये आपको अच्छा से अच्छा लाभ मिलने वाला है. जैसे एक उदाहरण से बताता हूँ. अभी ये मोबाइल है, इस मोबाइल से क्या क्या चीज़ें हो सकती हैं. फ़ोन से बात हो सकती है, वीडियो बना सकते हैं, मैसेज भेज सकते हैं, घड़ी का टाइम देख सकते हैं. ये जो काम है, इसकी अगर पूरी जानकारी मेरे पास है तभी मैं इसका फायदा ले पाऊंगा ना. बराबर है ना. अगर इसकी मुझे पूरी जानकारी नहीं है तो मैं इसका थोड़ा लाभ तो लूँगा, लेकिन उसका पूरा लाभ नहीं मिलेगा. तो एक इस प्लेटफॉर्म से मैं निवेदन इसलिए कर रहा हूँ क्योंकि बहुत सारे जगह पे मैंने देखा है कि बहुत कम ऐसे गिने चुने कंपनी के लोग हैं जो सही भाव से, जिनको सही में ऐसा लगता है कि किसान के पास जाके कुछ मार्गदर्शन किया जाए और उनका उत्पादन बढ़े, ऐसी कुछ बातें बताई जाएं. लेकिन बहुत सारे जगहों पे ऐसा होता है कि किसान भाइयों को भी ऐसा लगता है कि कंपनी के लोग क्या माहिती देंगे, हम तो इतने साल से खेती कर रहे हैं. ये बात सही है,
लेकिन बहुत सारी ऐसी चीज़ है जो कि प्रोडक्शन करने वाला, प्रोडक्ट बनाने वाला जानता है, उसका बेस्ट यूटिलाइजेशन, बहुत अधिकतम उपयोग कैसे करना है ये आपको वही बता सकता है। ये बात मैं इसलिए बता रहा हूँ क्योंकि आपने अमोरा का नाम सुना होगा। अमोरा तणनाशक का नाम किसी ने सुना है? अमोरा सोयाबीन का तणनाशक सुना है? अच्छा ठीक है। आप लोगों में किसी ने मिसाइल का नाम सुना है? मिसाइल का सुना है ना? मिसाइल का नाम तो सुना होगा आप लोगों ने। ऐसे ही बाविस्टीन का नाम सुना होगा? बाविस्टीन का सुना है ना? ठीक है, गुड। तो मेरा ये कहना है कि ये जो सारे प्रोडक्ट हैं ये आपकी फसल में बीमारी और कीड़े को रोकने के लिए हैं और आपका उत्पादन बढ़े इसके लिए सहयोग करने के लिए, ठीक है ना। अभी इनका अधिकतम उपयोग कैसे होता है मैं बताता हूँ। अभी कोई ऐसा शेतकरी बंधु है जो एक बार जब छिड़काव करने जाता है तो सिर्फ एक ही दवाई लेके आता है? नहीं, बहुत कम लोग होंगे ना। ज्यादा से ज्यादा 2-3 तो फवारनी करते हैं क्या आप लोग? करते हैं ना? 2-3 औषधि लाते हैं और उन 2-3 औषधि को मैं आप लोगों से इसलिए वाकिफ हूँ क्योंकि मैं गांव में जाता रहता हूँ। ज्यादातर काश्तकार क्या करते हैं, फवारनी करने के लिए मजदूर पे निर्भर है, बराबर है ना, या कुछ लोग खुद भी करते हैं, ठीक है। तो फवारनी करते समय जाते समय एक डब्बा लेके जाते हैं जिसके अंदर घोल बनाते हैं या बाल्टी, बराबर। उसके बाद वो दवाई का झोला लेके जाते हैं जो हमने दुकान से लाया है, बराबर है ना। आप लोग बोलते रहिए तो मुझे समझेगा कि मेरी बात पहुंच गई है। अब उसके बाद क्या होता है, अगर मान के चलिए ये 3 दवाइयां हैं, ये 2-3 दवाइयां हैं, अब इस पे प्रमाण लिख के देता दुकानदार, बराबर। और ये तीनों दवाइयों को फवारनी करना है तो जो सामान्य पद्धति है फवारनी करने की वो क्या है, एक बाल्टी में पानी लेते हैं, सपोज 20 टंकी की दवाई बनानी है तो 20 गिलास पानी लेते हैं। ये दवाई अगर बोला है उसमें 50 मिली डालना है तो ये डालते हैं, फिर इसको 20 मिली डालना है तो 20 मिली डालते हैं, फिर इसको 30 मिली डालना है तो इसको 30 मिली, ऐसा ही करते हैं, ऐसा ही करते हैं ना। हाँ, तो आप सभी शेतकरी बंधु से मेरा निवेदन है कि कोई भी दवाई जिसके ऊपर आपने देखा होगा ध्यान से, SG, WP, SP, EC लिखा रहता ना, इसका मतलब यह है कि वो दवा को पानी में घोलना है। किस में घोलना है? पानी में घोलना है, गुड। अब अगर मान लीजिए मैंने एक बाल्टी में पानी ले लिया है और इस बाल्टी में मैंने ये पहली वाली दवाई कितनी डालनी थी, 50 मिली डाल दिया है, तो ये पानी रहा कि दवाई का घोल हो गया? ये दवाई का घोल हो गया ना, ये पानी नहीं रहा ना। अभी ये दवा मुझे 30 मिली डालनी है, इसको किस में घोलना है? पानी में। अभी मैं इसको किस में घोलूंगा? जोर से बोलिए, पानी में घोलोगे? अरे पहली दवाई डाल दिया ना, तो जब पहली दवाई डाल दिया तो क्या हो गया, ये तो दवाई का घोल हो गया ना। तो दूसरी दवाई आप किस में घोल रहे हो? दवाई में। जोरदार तालियां बजाइए, समझ में आया जिनको। कोई मंडली उभी है, अगर गलती हमसे हो जाती है, ऐसा इसको किसी ने बताने के बाद अपने को पता चलता है। अब मुझे पता नहीं था इस फोन में, आपके इस फोन से क्या क्या चीजें चाहिए, तो मैं जितना जानता था करता था, है ना। अभी मुझे पता चल गया कि ये चीज गलत हुआ है जिससे मेरा नुकसान हो रहा है, तो नहीं करना है। अभी गलती क्या हो, नुकसान क्या होता है इससे कि आपने ये दवाई घोली डायरेक्ट पानी में तो घुल गई, तो इसका तो 100% रिजल्ट मिलता है, बराबर ना। लेकिन ये दवाई को पानी में घोला होता मैंने तो ये घुल जाता था, लेकिन अभी इसमें घोल रहा हूं दवाई के घोल में तो ये घुल नहीं रहा है और अपने को पता भी नहीं चल रहा है कितना टक्के घुला है। कोई ऐसा मशीन है क्या चेक करते इतना टक्के घुल गया? नहीं है ना। तो हम जब ये दवाई डालते हैं तो इसको घुलना था 100%, घुला 50%, 60%, 40%, 70% भी घुल गया तो फ्री में आया था क्या? ये पैसा लेके आया था ना। तो 30% जो नहीं घुला उसका नुकसान किसका हुआ? ठीक है ना। इसलिए मेरा आपसे एक ही निवेदन है, मैं समझा दिया आपको कि अगर 3 दवाइयां मिलानी है तो बेशक मिलाइए आपको भी, क्योंकि मुझे समझता है कि एक बार फवारनी करने जाता है आदमी तो कितना खर्चा होता है। अगर 4 दवाई अलग अलग फवारनी जाएंगे तो बहुत खर्चा होगा। तो आप सारे लोगों से एक ही निवेदन है कि 3-4 दवाइयां लेके जाते हो, ऐसे 3-4 खाली डब्बे लेके जाओ,
खाली डब्बे फ्री में मिलेंगे ना, पैसे तो नहीं लगेंगे ना। वो डब्बे लेके जाओ और उन दवाइयों को अलग अलग घोलो और उस घोल को फिर टंकी में मिलाओ। समझ में आया ना? इससे आपको क्या फायदा होगा कि जो दवाइयाँ, क्योंकि केमिकल तो केमिकल है, वो लोचा तो करेगा ही, सभी को पता है। केमिकल थोड़ा कम ज्यादा हुआ, अभी देखो 40 ग्राम की दवाई 1 एकड़ के कीड़े को मारती है, पता ना आप लोगों को? 40 ग्राम 50 ग्राम, तो 1 एकड़ जमीन कितनी होती है, और 40 ग्राम मात्रा दवाई की कितनी होती है। और वो भी खाली जमीन में नहीं मार रहा है, आपकी इतनी बड़ी बड़ी फसल है, उसमें 50 ग्राम अगर दवाई 1 एकड़ के कीड़े को साफ करती है तो उसके दवाई के अंदर पावर रहता होगा कि नहीं? रहता है, रहता है ना। तो ये काम जरूर आप लोग करिए। और मैं आपसे हाथ जोड़ के रिक्वेस्ट करता हूं कि जो भी मुझे ऐसा लगता है कि मेरा कुछ अल्प ज्ञान मैं आपको बता रहा हूं, तो वो अगर आपको फायदा करता है तो 10 लोगों को जरूर बताइए। बीमारी आई वो ज्यादातर खेत में आई, इसका मतलब मेरे खेत में आई ऐसा नहीं है, बराबर ना? हो सकता है कि मेरे खेत में नहीं आएगी, है कि नहीं है? तो अगर हम जब भी फवारनी की बात सोचते हैं तो जाहिर सी बात है हमारा जेब ढीला होता है, पैसा खर्च होता है ना, होता है कि नहीं होता है? तो जब पैसा खर्च करना ही है तो थोड़ा विचार करें की हम बोलते भाऊ असं झालं आणि एवढं एवढं पीक आहे तर तसं केवढं पंप लागेल आणि काय काय लागेल हे देऊन द्या, वो दे देता है, वो डाल देते हैं, बराबर। और डालते कैसे हैं बताया ना मैंने, कैसे डालते हैं वो तो पहले बता दिया, ठीक है? अच्छा ओके। दूसरा, अभी अपने पास रास्ता ये है कि हम खुद इतने जानकार हो जाएं कि हमको पता चले कि ये कीड़े बीमारी जो आए हैं इसको मुझे मारने के लिए बेस्ट दवाई कौन सी है, बराबर ना? तो इसको पता लगने के लिए भी आपके पास 2 रास्ते हैं। पहला रास्ता ये है कि आप जो भी दवाई खरीदते हो उसका एक रजिस्टर बना के रखो घर में। बच्चे के लिए कापी किताब खरीदते ना, इतना एक रजिस्टर बना के रखो और लिखो सोयाबीन में बीजोपचार किया था इस चीज से, कीटकनाशक चक्र भिंगा के लिए मारा था, अड़ी के लिए मारा था, बुरसी के लिए मारा था, ये सब लिखते जाओ, बराबर है ना? थोड़ा समय लगेगा लेकिन अगले साल आपको पूछना नहीं पड़ेगा कि बुरसी के लिए क्या मारना है, तन के लिए क्या मारना है, कीटक के लिए क्या मारना है, बराबर है ना? एक रास्ता ये है, आप 2 साल में डॉक्टर हो जाओगे। क्यों? क्योंकि इस साल कपास लगा तो अगले साल यहाँ अंगूर नहीं लगने वाला, अगले साल भी यहाँ कपास ही लगने वाला है कि नहीं है? फसल 50 साल से वही लग रही है, लेकिन अभी जानकारी की बात करोगे, आप दुकानदार पे निर्भर है, ये गलती नहीं है, लेकिन हमने उस तरह ध्यान नहीं दिया। तो हम अपनी चीजें लिखें। दूसरी बात, आपके गांव में जो भी कंपनी के कार्यक्रम, जैसे भी क्रिस्टल कंपनी के और हमारे सीड डिवीजन ने इतना अच्छा कार्यक्रम लिया CCH 09 के लिए, हम आपको बाकी जनरल माहिती दे रहे हैं, तो ऐसे किसी कंपनी वाले का संपर्क आप जरूर रखिए और उसको बुलाइए अपने खेत में, उसको उसी बात की सैलरी मिलती है, ठीक है? वो आकर के आपको देख करके आपको बताएगा, वो चीज आप इस्तेमाल करिए। बस लास्ट चीज मैं बता देता हूं कि आपको अभी जो भी आपकी फसलें हैं उसमें जो मेजर कीड़ा आता है वो अल्ली आती है। आपकी अल्ली सोयाबीन में भी आती है, आपकी बोंडड़ी कपास में आती है, तुअर में आती है, हरभरे में आती है, ठीक है? अभी हरभरा लगने वाला है और आप यहाँ तुअर लगी है, तो तुअर में अड़ी के लिए सबसे पुराना अगर आप देखेंगे 2006 से किसान जो इस्तेमाल कर रहा है वो है मिसाइल और प्रोक्लेम। इस दवाई के बारे में बस इतना ही बताऊंगा कि ये मिसाइल या प्रोक्लेम जिस भी किसान ने खरीदा है वो अपने किसी भी फसल की, चाहे वो टमाटर हो, सोयाबीन हो, मिर्ची हो, बैगन हो, तुअर हो, हरभरा हो, हर फसल की अड़ी को मारने के लिए इस्तेमाल करता है और इसका लंबा परिणाम मिलता है। 22 दिन तक इसका परिणाम मिलता है और इस दवाई का लंबा परिणाम मिलने का कारण ये है कि इसको जिस तरीके से बनाया गया है, एक बैक्टीरिया से बनाया गया है और इस दवाई का आप अगर देखेंगे तो जितने किसानों ने इस्तेमाल किया हुआ है उसका बेहतरीन लाभ मिला है और अड़ी नियंत्रण करके आपकी तुअर की फसल का उत्पादन बढ़ाने के लिए तो सहयोग होता है और आपका चने के लिए अभी आने वाली फसल में आप इस्तेमाल करिए। दूसरा, मर रोग के लिए आप लोग अभी जमीन तैयार कर रहे हैं चने की, तो हरभरे में आप ब्लू कॉपर डाल सकते हैं। ब्लू कॉपर आपने पहचाना हुआ है, बुरशीनाशक आधा किलो ब्लू कॉपर आप जमीन में डालिए और मर रोग से नियंत्रण के लिए आप इसका इस्तेमाल करिए, ठीक है? नमस्कार। आपण आज क्रिस्टलच्या CCH 09 या वाहनाच्या पीक पाहणीसाठी आलेला आहात आणि आपल्या मार्फत मी महाराष्ट्रातील तमाम कापूस उत्पादक शेतकरी बंधू जे आहेत त्यांच्यापर्यंत
CCH 09 पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर पुढील 2 मिनिटं मला तुमची मनापासून मदत पाहिजे, द्याल का? आता नागपूर जिल्ह्यामध्ये आपण कार्यक्रम करत आहात, तर मी विचारतोय माझ्या उजव्या बाजूला जे बसले, तुमचं गाव कोणतं? खापा. बढिया. दादा तुमचं गाव कोणतं? चिंचोली. बाबा तुमचं नाव कोणतं? चिखली. तुमचं गाव कोणतं? तिळावाले भाऊ. कोणतं गाव? चंदेवानी. बाबा तुमचं गाव कोणतं? मानेगाव. बाबा टोपी. गवंडी. बाबा तुमचं गाव कोणतं? आडगाव. मंडळी, मनापासून 120 गावातील लोकांना क्रिस्टलच्या या CCH 09 वाहनाची पीक पाहणी कार्यक्रमासाठी आम्ही बोलवलं आणि आमच्या विनंतीला मान तुम्ही दिला आणि तुम्ही आलात, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. क्रिस्टलचं CCH 09 आता हे सस्पेन्स तुमच्या समोर आम्ही उघडणार आहे. CCH 09 या कापूस वाहनावर इतर कोणत्याही कापूस वाहनाच्या तुलनेत सर्वात जास्त बोंड लागलेले आहेत, ते तुम्ही प्रत्यक्ष शेतात पाहू शकता. CCH 09 या कापूस वाहनावर इतर कुठल्याही कापूस वाहनाच्या तुलनेत रस शोषक किडींचा प्रादुर्भाव हा कमी आहे, जेणेकरून तुमचा फवारणीचा खर्च, पर्टिक्युलरली जे शेवटचे फवारे होतात आणि ज्यांची किंमत महाग असते, अशा फवारणीचा खर्च वाचणार आहे. बोंड जास्त लागले म्हणजे वजन जास्त येणार आहे, वजन जास्त म्हणजे उत्पन्न जास्त, आणि उत्पन्न जास्त म्हणजे क्रिस्टलच्या CCH 09 पासून तुम्हाला नफा जास्त मिळणार आहे. तर जास्त नफ्यासाठी लावणार का CCH 09? CCH 09 लावणार का? सर्वात महत्वाचं, आज आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये हा कार्यक्रम घेत आहे. आजची दिनांक आहे 11 नोव्हेंबर. परिसरात काय, महाराष्ट्रातील कोणत्याही शेतात कापसाच्या जर आपण गेलो तर दहिया, ज्याला ग्रे मिल्ड्यू म्हणतो, यांनी पूर्ण कपाशी खराब झालेली आहे. परंतु क्रिस्टलच्या CCH 09 वर या दहिया रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो, जेणेकरून कापूस पूर्ण क्षमतेने फुटेल. आणि पूर्ण क्षमतेने फुटला म्हणजे शेतात मजूर सुद्धा लवकर येईल, मजूर त्याला जास्त वेचेल आणि त्याला जास्त मजूर येईल, म्हणजे मजुरांपासून सुद्धा आपली मुक्तता किंवा सुटका होईल. तर मंडळी, माझं या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही बसलेल्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकच आवाहन आहे, मंजिल तो मिली जाएगी, भटकते रही सही. मंजिल तो मिली जाएगी, भटकते रही सही. गुमराह तो वो है जो घर से निकले नहीं. CCH 09 वाहन आलेलं आहे, सर्वांनी अवश्य लावा. हम ही हम है तो क्या हम है, तुम ही तुम हो तो क्या तुम हो. आओ कुछ हम बदले, कुछ तुम बदले, और CCH 09 के साथ हम सबका उत्पन्न बढ़ाए. चला मंडळी, मी सर्वांना प्लॉटवर आमंत्रित करतो. म्हणून का या सर्वांचं स्वागत आहे. प्लॉट फक्त नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. पानं कमी बोंड जास्त दिसत आहे. मी जे तुम्हाला मंडपात बोललो, साहेब जे मंडपात बोलले, कुठल्याही कापूस वाहनाच्या तुलनेत CCH 09 ला बोंड जास्त राहतील. बोंड जास्त म्हणजे उत्पन्न जास्त, उत्पन्न जास्त म्हणजे नफा जास्त. आम्हाला तुमच्या काही जास्त अपेक्षा वाढवायच्या नाहीये, पण निदान जे कोणतं कापसाचं वाहन तुम्ही लावताय त्याच्यापेक्षा तुम्हाला प्रति एकर उत्पन्न हे 1.5 क्विंटल पासून तर 3 क्विंटल पर्यंत या CCH 09 पेक्षा जास्त. CCH 09 लागलेलं आहे आणि आमचं येणारं भविष्यातलं आव्हान 03 नावाचं ते सुद्धा लागलेलं आहे. तुम्ही जे म्हणतात ना, त्याचा आपण अभ्यास करूया. आपण जर इथं पाहिलं तर लागवड जी आहे ना, जर आता ॲव्हरेजली बोल काउंट आहे ना, इथे कमीत कमी आता आम्ही काढले तर 100, 180, 90, 100 नाही, टोटल बोल काउंट हा 100च्या पुढचा आहे. त्यांनी नंबरिंग खाली वर केलेली आहे. आता इथं 68 आहे, पुढे काय, पण याला ॲव्हरेज बोल काउंट जो आहे ना, 90-100 बोटांचा बोल काउंट आहे. जर आपण याला 100 बोल काउंट पकडला आणि आपण 6 ग्राम 5 ग्राम बोल कापसाचं होतं, म्हणजे अर्धा तसं बाकी हे प्रभाकर भाऊजी आहे, यांचं दुकान आहे, बरोबर आहे, मान्य आहे. आता मला सांगा, इथं जे बोंड लागलेले आहेत, मी भाषणात पण तेच बोललो, 1.5 क्विंटल ते 2 क्विंटल जास्त उत्पन्न येईल तुम्हाला, जेमतेम खर्च करू.
जे काही लावणार आहे बा कॅरेक्टर पहा तुम्ही या म्हणजे पोरगी पाहण्याचा कार्यक्रम आहे असं सारख्या 2 मिनिटाकरता याला बोंड जास्त दिसतात इतर वाहनापेक्षा. सपोज आपल्या शेतात 40 बोंड लागले तिला 60 लागते त्याच कंडिशन. म्हणजे ह्या जर आपल्या दुसऱ्या व्हरायटीवर रेग्युलर बस आमचा बस जेमतेम परिस्थितीत तुम्ही CC09 लावा पहिले. हे बा क्रिस्टल तुम्ही ॲबॅसिन माहिती आहे तुम्हाला प्रोडक्ट, प्रोक्लेम माहिती आहे, मिसाईल माहिती, पॉवरफुल कंपनी आहे, बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे, फसवणारी कंपनी नाहीये. तुम्ही लावा, तुम्हाला 1.5 क्विंटल प्रति एकर उत्पन्न कमी खर्चात वाढवणे हा क्रिस्टल बियाण्याचा उद्देश नाही. त्याचे कॉम्प्लीट आहे 5 फ्री झाले. मिनिमम 4 तर पाहिजे. 20-25 हा मग मी काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही सगळं इथून बायबॅक पॉईंट एकच घेऊन जा. जे कोणती कपाशी लावताय तुम्ही त्याचे 2-4 पाकिटं कमी करून 4 पाकिटं याचे जर लावले तर माझी खात्री आहे तुम्हाला 1.5 ते 2 क्विंटल उत्पन्न जास्त आहे. फक्त सिंपल मेसेज घेऊन जा, काहीच नाही. प्लॉट आवडला असेल तर 4 पॅकेट आमच्या भरोशावर लावा. कोणतं ना कोणतं वाण लावणारच आहे कपाशीचं, 4 पॅकेट हे लावा. CCH09 नाव लक्षात ठेवा. हो 3-19 वगैरे दिलेले. फक्त माझी विनंती आहे लावा. आज कसं आहे माहिती आहे का, आम्ही नवीन आहे. नवीन असल्यामुळे काय तुम्ही जोपर्यंत आम्हाला प्रतिसाद देणार नाही तोपर्यंत आमचं बियाणं तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. हो सगळीकडे भेटन हे बियाणं, पूर्ण महाराष्ट्रात भेटन. CCH09 डायरी दिलेली तुम्हाला. मी लावलेला आहे. लावलंय ना. कसं आहे तुमचं CCH09 आहे ना? म्हणजे ठीक आहे. आता असं नसन जमिनीला पाणी धरलं होतं त्यामुळे ग्रोथ नाही झाली तशी पाहिजे तशी. एवढी पराठी आहे. नाही, पण इतर वाहनाच्या तुलनेत बोंड जास्त आहे का? हा थोडा फवारणीचा खर्च कमी आहे. फवारणी काय फवारणी झाली होती. हे बा आहे. आता म्हणजे मी ते म्हणतच नाही, मला तुमच्या यांनी CCH09 लावलेलं एक पॅकेट येतं आम्हाला कार्यक्रम. माझं ते म्हणणंच नाही, जे मराठी लावतात त्याच्यापेक्षा 2 क्विंटल उत्पन्न आमकाच जास्त येईल CCH09 ला. अरे इकडे पूर्ण आहे बा. बाहेरची ती बऱ्याच कंपन्यांच्या कार्यक्रमाला तुम्ही जाल, बाहेरचे प्लॉट दाखवणारी कंपनी आमची नाही. तुम्ही पूर्ण प्लॉट फिरा, तुम्हाला जसं बाहेरचं झाड आहे तसलं आतलं झाड दिसेल. CCH09 नाव मात्र लक्षात ठेवा. 9 नंबर CCH09 है ना. या पा भाऊ तुमच्या एकच सिंपल विनंती म्हणून आम्ही तेच बोलतो. काहीच म्हणणं नाही, 4 पॅकेट लावा ना. फक्त ट्रायल म्हणून CCH09 पुढच्या वर्षी शेतात लावा बस. बाकी आज काहीच नाही. तुमच्या शेतावर असा कार्यक्रम आपण घेऊ एवढे मला हमी आहे. होणार होतं पण कसं झालं ते आता आमचं लेट झालं येणार आहे व्हिडिओ. म्हणून ते झालं नाही तर कसं आहे अमृत पॅटर्न आम्हाला पण माहिती आहे आणि याच्यामध्ये आम्हाला लावण कशी करायची हे पण आम्हाला माहिती आहे. फक्त एवढ्या आमच्याकडे नाही का जलसिंचनाचं प्रमाण कमी आहे. भाऊ एकच गोष्ट, मी जळगाव जिल्ह्यातून येतो है ना. मी गेल्या 11-12 वर्षापासून कपाशीचा उत्पादक बी आहे आणि कामही करतो. मला एकच म्हणणं आहे, पोरगी दाखवण्याचा कार्यक्रम आहे. तुमचे गुण पहा. तुमच्या शेतात तुम्हाला आहे बा. आज तुम्ही एक गोष्ट आहे, तुम्ही आहे तुमचं जमीन मला माहित नाही, या भाऊची जमीन मला माहित नाही, तुम्ही काय खत टाकता मला माहित नाही, हे काय टाकता मला माहित नाही. CCH09 लावल्यानंतर तुम्हाला कोणत्याही वाहनाच्या तुलनेत मग तुमचं अंतर कसंही ठेवा, खत व्यवस्थापन कशी ठेवा, फवारे कशी मारा, एकरी 2 क्विंटल उत्पन्न तुम्हाला जास्त येईल. विषय क्लोज. सिंपल मेसेज घेऊन जा. जेवढं आपण जास्त बोलू कन्फ्युजन होईल. 2 क्विंटल उत्पन्न जर जास्त पाहिजे असेल तर CCH09 लावा है ना. नमस्कार. या चला तुम्हाला माहिती नाही. मक्त्याने केलेलं आहे त्यांनी है ना. आणि मक्त्याने केलेली जमीन आपण सर्वसामान्य लावतो, त्याला काही खर्च बी करत नाही. हे आता आमचं बियाणं नवीन आहे, आम्ही त्यांना भेटलो की बाबा लावा, त्यांनी लावलं विश्वास ठेवून. आता तुम्ही तसं आले कार्यक्रमाला, तुम्ही पाहिलं, तुम्हाला बोंड जास्त दिसू राहिले, बोंडाची साईज चांगली दिसू राहिली, प्लॉट हिरवागार दिसू राहिला. आता आमचं याचं एकरी उत्पन्न कसं आहे जमिनीनुसार. आता इथं ह्या शेतामध्ये माझं नाही शेत आहे, हे सर्वसामान्य कास्तकाराचं शेत आहे ना. इथं कमीत कमी असा अंदाज आहे आमचा की 15 क्विंटलपासून तर 18 क्विंटलपर्यंत उत्पन्न यायला पाहिजे एका एकरात. आता हे बा ह्या शेतीमध्ये 50 क्विंटल म्हटलं असं नाही होऊ शकतं. कंपाऊंड नाही हे बघा आता आमचं तेच म्हणणं आहे. CCH09 ही 50 क्विंटल आपण एकरी घेऊ शकतो. शेती 300 बोंडी पकली पाहिजे तेव्हा 50 क्विंटल
50 क्विंटलचं कोण बोलतोय दादा? नाही कोणतरी असं गावात चर्चा झाली होती. नाही हो ते सगळं खोटं. मी तर बा तुम्ही सिंपल मेसेज घ्या, सगळं सोडून द्या. आमच्यासारखे लोक जे आहेत ना ते तुम्हाला स्पष्ट बोलणारे कमी भेटतील. तुम्ही 6 क्विंटल काढताय, CCS 09ला तुम्हाला 8 क्विंटल भेटेल. तुम्ही एकरी 10 क्विंटल उत्पन्न काढताय, CCS 09ला तुम्हाला 12 भेटेल. याच्या पलीकडे काय आपल्याकडे शब्द नाही बोलण्यासारखे. 15चा ॲव्हरेज इथपर्यंत ठीक आहे. इथं येईल. 15चा ॲव्हरेज नाही. कोणी म्हणे 50 क्विंटल एकरी म्हटलं आता नाही 18-20 सांगितलं. आजचा भाव आता हे भावाचं बोलले म्हणून आहे. एकरी आम्ही काय म्हणतोय 2 क्विंटल उत्पन्न तुम्ही जे काढताय त्याच्यापेक्षा जास्त जर भेटलं, आजचे भाव आहे 9,000 रुपयाचे. आज 11/11/2022 18,000 रुपये एकरी उत्पन्न जर पाहिजे असेल एक्स्ट्रा तर CCS 09 लावा. फवारणी किती झाली याच्यामध्ये? याच्यात 5 स्प्रे झालेले आहेत. आणि खताचे फेर 3दा दिलेले आहेत त्यांनी. टाका, तुम्हाला नाही भेटलं काय करसान तुम्ही? त्यापेक्षा तुम्ही काय शेती करताय ती आमच्यासाठी महत्वाची आणि त्याच्या हिशोबाने आमचे ब्रिडर वाहनं तयार करू राहिले. आता 1-2 आमच्या तुम्ही जे प्रॅक्टिस करतात त्याला उत्पन्न आलं पाहिजे, त्याला उत्पन्न म्हणू आपण. या इकडून सर हे कोणाही असेल काही. अरे कोणाही 140च्या जवळपास बोंड्याची संख्या आहे आपल्या झाडात. पुढे कुठे 145 आहे, म्हणजे 150 पर्यंत बोंडी गेली आहे. तुम्ही चेक करू शकता. 100च्या वर आहे. बिलकुल वर आहे 100 प्लस. पहिली व्हेरायटी आली आहे, डेमोरेशनला आला होती. आता याच वर्षी या वर्षी दुकानात भेटेल. नाही कोण नाही, ऑल टोटल कुठूनही घेऊ शकता तुम्ही. कोणाही दुकानातून घेऊ शकता, कुठे घेऊ शकता. ऑनलाईनच्या भानगडीत कायले पडतात. दुकानं आहे ना सेवेत तुमच्या सगळे दुकानात भेटतात. म्हणजे अंदाज प्रोडक्ट आला का? हो. CCS 09 आहे. क्रिस्टल 09. बॅगाचे रेट दुकानदार सांगून तुम्हाला आम्ही सांगू.
09 नावाचा त्याचा कार्यक्रम आपण ठेवला होता. आता तुम्ही पाहिलं जसं आज गावात आले तुम्ही, स्वागत एकदम भव्य दिव्य झालं है ना. तर गावातल्या मंडळीला असं वाटतं की आतापर्यंत ह्या जमिनीत असं वानच नव्हतं बा. या जमिनीत गेल्या अनेक वर्षापासून कपाशीवर कपाशी लागत आलेली आहे, पण एवढे बोंड एवढा हिरवानेस कधीच नव्हता. याचं नाव मात्र तुम्ही लक्षात ठेवा, CCH 09. नवीन बियाणं हे पुढच्या वर्षी बाजारात उपलब्ध राहील. सर्वांना विनंती आहे, तुम्ही जे कोणतं कपाशीचं वाण लावताय, लावणार तर आहेच पराठी आपण, भावही चांगली, आपण पराठीचे शेतकरी बी आहे. 2-4 पॅकेट एखाद्या व्हरायटीची जे तुमच्या शेतात पिकत नाही किंवा कमी पिकली किंवा तुमचा अपेक्षा त्यातून भंग झाली, ते कमी करा आणि हे पॅकेट लावा. तुम्हाला पेन दिलेला आहे आम्ही. 1000 रुपयाचे भाव चालू आहे. साधारणतः आपण जर कॅल्क्युलेशन लावले ना तर एकरी 15,000 रुपयापासून तर 30,000 रुपयापर्यंत तुम्हाला उत्पन्न CCH 09 पासून जास्त. पहिले एक शेतकरी म्हणून मला जर सिम्पोडियल जर ब्रांच एवढं उत्पादन देत आहे तर ते माझ्यासाठी येते उत्पादन. म्हणजे माझ्यासाठी मध्ये काही आहे का असं शेतकऱ्यांची आजची जी पसंती आहे ती मोठ्या बोंडाचं वाण पाहिजे, वेचायला सोपं पाहिजे, रोग किडी प्रतिकार शक्ती थोडी बरी पाहिजे. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी दाखवायचा उद्देश हाच आहे की आज जर आपण पाहिलं तर कमीत कमी 80 ते 100 बोंडांचा ॲव्हरेज काउंट 80 ते 100 बोंड आहेत. म्हणजे आमच्याकडे 125-150 बोंड असलेले पण झाड आहेत, पण आपण 100 बोंड आहेत, 100 बोंडांचा काउंट आज तिथे येतोय. आपण 100 नाही, आपण 80 बोंड पकडूया. बरोबर आहे. आणि तुम्ही जर कुठलंही आता ही सिरीज पाहिली आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशी 12 पर्यंतची पण सिरीज आहे. एवढी लॉंग साखळी पद्धतीनं एवढं बोंडाची साईज चांगली आहे ना. त्याच्यानंतर वेचायला वेचायला सोपा आहे. आम्ही जे म्हणतो ना, कापूस सगळ्यात पहिली गोष्ट काय, वेचायला सोपा पाहिजे. लेबरचा फार मोठा इश्यू आपल्याला. आणि जर लेबर क्विंटल 1.25 क्विंटल जर वेचत असेल तर ते लेबर पहिले आपल्या शेतावर येतो जर कापूस वेचला नाही, कारण त्याला किलोवर मिळतो. कारण त्याचा पैसा त्याच्यामध्ये लागेल. मी अजूनही मध्ये पूर्ण आपण 80 बोंडांचा काउंट घेतला आणि 5 ग्रामचं बोंड पकडलं कापसाचं वजन. 6 ग्रामच्या खाली येत नाही, आपण करून पाहू. पण तरी सुद्धा सांगतो 5 ग्राम जरी आला 400 ग्राम कॅल्क्युलेट केला तर 32 क्विंटल. त्याच्यात काही कमी जास्त होईल बाकी पडेल. आमचं म्हणणं बोंड झाले त्याला आळी तर काही काय, तेच 80 बोंड पकडले म्हणजे वरची 20 बोंड आहेत. नवीन बियाणं आहे. आमची हात जोडून विनंती तुम्हाला की 2 ते 3 पॅकेट पुढच्या वर्षी आरंभ अवश्य लावा. कपाशीचे शेतकरी आपण सगळे कपाशी लावतोय, तुम्हाला उत्पन्न CCH 09 पासून जास्त दिसेल. बोंड जास्त आहेत, रस शोषक किडींचा प्रादुर्भाव कमी येतो, त्याच्यामुळे फवारणीचा खर्च वाचन. बोंड जास्त म्हणजे नफा जास्त आहे. नफा जास्त म्हणजे काय आहे, आपलं भरभराट आहे सगळी. आपली भरभराट जर पाहिजे असेल तर क्रिस्टलचं CCH 09 लावा. चांगला प्लॉट आहे, पूर्ण प्लॉट आहे. बाहेरची झाडं आम्ही दाखवतो अशातला भाग नाही. पूर्ण प्लॉट तुम्ही पहा, अर्धा 1 एकरपर्यंत आम्ही मध्ये सोय केलेली प्लॉट पाण्याची. जसं बाहेरचं झाड आहे तसं मधलं झाड आहे. फक्त नाव लक्षात ठेवा, क्रिस्टलचं CCH 09. हा जो पेन तुम्हाला आम्ही दिलेला आहे, हा पेन तुम्ही वापरा. लाल्या काय होतं की जेव्हा आता मग तो वातावरणात जर ढगाळ वातावरण
असेल साईन तर आपल्याला लावावं लागेल क्रिस्टलचे जर आपल्याला चेकवर करायची असेल साईन तर आपल्याला पुढच्या वर्षी लावावी लागेल क्रिस्टलचे